कालच 2 दिवस जो पाऊस पडला त्या जोरदार पावसामुळे हा काय ब्रिज पडलेला नाही। वरती अपूर्ण काम असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झालेली आहे। ह्या रस्त्याला जो बायपास रस्ता केला होता तो याच्यामध्ये वाहून गेलेला दिसतंय, बरोबर आहे ना रे? आणि ह्या रस्त्याची वर्क ऑर्डर सप्टेंबर महिन्यात दिली होती आणि त्या कामाला सुरुवात ऐन पावसाच्या तोंडावरती एप्रिल महिन्यामध्ये सुरुवात केली। त्यावेळेच्या काही ग्रामस्थांनी, सगळ्या ग्रामस्थांनी ठेकेदाराला आणि प्रशासनाला विनंती केली होती की ते काम तुम्ही पाऊस झाल्यानंतर करा। आणि ब्रिजची अवस्था काही एवढी गंभीर झालेली नव्हती, तरी पण बांधकाम खात्याने याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला। मला वाटतं ठेकेदार दुसरा आहे, काम तिसरंच करतोय आणि खऱ्या अर्थाने एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या नेहमी अलर्ट असतात, पण त्यांनी पण ब्रिज तोडण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराला किती मुदतीत काम करणार याची खातरजमा करायची होती। आणि आता जे बांधकाम झालेलं आहे त्याला जे स्टील वापरलं पाहिजे ते पण मला वाटतं एस्टिमेट प्रमाणे आहे की नाही हे पण तपासायला लागेल। पण आज जी लोकांची गैरसोय होते, मी सकाळी बातमी बघितली आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर खाडे मॅडम यांना फोन लावला आणि त्यांच्याकडे मागणी केली की तात्पुरतं लोकांना मोटरसायकल आणि चालायला पण आपला याचा स्टीलचा ब्रिज करावा। त्यांनी मला सांगितलं की आम्ही संबंधित ठेकेदाराला त्याच्या सूचना दिल्या, त्या 2-4 दिवसामध्ये ही परिस्थिती बदलेल आणि ते कामकाज पूर्ण होईल असे आश्वासित केलेलं आहे। पण सरकारी काम आणि 6 महिने थांब, आता आश्वासन केलं होतं ठेकेदारांनी काम करण्यापूर्वी की आम्ही मे महिन्याच्या आत पुरं करू, आणि ब्रिज काय मोठा नव्हता, काय अडचण लागली काय ते समजण्याच्या पलीकडे।